बंटी दादा पष्टी कल्याण संघ आपल्याला पाहायला भेटतोय। एक चांगला बॅटल साई विरुद्ध रोहन, बेस्ट वर्सेस बेस्ट दोन्ही खेळाडूंचा विचार केला मॅन ऑफ द मॅच पारितोषिकाचं टी शर्ट यांच्या अर्थातच खांद्यावरती आहे। हलक्या त्याने सिंगल परिपूर्ण केलंय। स्टेप आउट केला, बिगेट काढण्याचा प्रयत्न थ्रू द कर्टन्स आपण पाहतोय। चौकार भेटणार आहे, चांगला स्ट्रोक सिलेक्शन तिथे पाहायला भेटला। सुनील विश्वकर्मा याच इंटेंट साठी ओळखला जातो। मागच्या अनेक वर्षापासून आपण त्याला व्यावसायिक गटामध्ये चांगला खेळ करताना पाहिलाय। यावेळेस रॉंग वन टाकण्याचा प्रयत्न होता, टप्पा पडल्यानंतर चेंडू अजून बाहेरच्या दिशेने राहिला। एक्स्ट्राच्या रूपामध्ये थोडंसं प्रेशर साईवरती सुद्धा असणार आहे। जेव्हा जेव्हा लेफ्ट हँडरला गोलंदाजी करतो ही चित्र आपल्याला पाहायला भेटतात। इथे मात्र गतीचा वापर केला गेला आहे, चेंज ऑफ पेस, अजून गतिवार चेंडू हाताळण्याचा प्रयत्न तिथे साईचा झाला आणि ती स्ट्रॅटेजी या चेंडूवरती कामी आली आहे। 7 धावा धावफलकावरती आहेत, 3 चेंडू फेकून झाल्यात। पुन्हा एकदा स्टेप आउट करण्याचा प्रयत्न होता, नितीने तिथे प्रयत्न केले परंतु सिंगल काही वाचू शकला नाहीये। 8 धावा धावफलकावरती आपण पाहतोय। प्रखर उन्हामध्ये युबीसी लाईव्ह इव्हेंटच्या कॅमेरामॅनचं सुद्धा कौतुक करावं लागणार आहे। थोडीशी शेड आतापर्यंत तिथे नाहीये परंतु अप्रतिम कॅमेरा वर्क त्यांच्या माध्यमातून केलं जात आहे। सचिन सरांना आपण तिथे पाहतोय, हॅट्स ऑफ सचिन सर आपल्याला। आणि एका बाजूला आपण पाहिलं अर्थातच साईड अँगलवरती आमचे कॅमेरामॅन आपण पाहतोय, साईश आणि ऑपरेटरच्या भूमिकेमध्ये सार्थक, डिजिटल स्कोरच्या भूमिकेमध्ये तेजस आपल्याला दिसत आहे। तरी संपूर्ण युबीसी लाईव्ह इव्हेंटची टीम खूप महत्वाची टीम आहे। शेवटच्या चेंडूवरती रोहन नावाचा मोठा झटका लागतोय। इथे मात्र गतीमध्ये परिवर्तन केलं होतं, शॉर्ट ऑफ गुड लेंथ वरती चेंडू आला खरा परंतु स्लोवर वनचा वापर झाला होता। मागच्या चेंडूचा जर विचार केला तर गती जास्त होती। रोहन बॅक टू दी पवेलियन, बॉक्स आउटच्या रूपामध्ये थ्रू द पॉइंट्स क्लिअरन्स करायचं होतं परंतु बॉक्स आउटच्या रूपामध्ये फलंदाज बॅक टू दी पवेलियन, गॉन, महत्वाचा झटका। वाईड बॉल येतोय। न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रवीणला आपण पाहतोय, जो ऑस्ट्रेकर एंड वरती नुकताच आलाय। रोहन बाद झाल्यानंतर स्टेप आउट केलाय परंतु कुठेतरी प्रवीणच्या फळीला चेंडू स्पर्श झाला की काय, स्टेट डाऊन द ट्रॅक, संधी नव्हती तिथे क्षेत्ररक्षकाला। धावांचा विचार केला, धावफलक 11 या आकड्यावरती, 11 ऑन द टॅली। पहिल्या षटकामध्ये 9 धावा खर्च झाला, साईने अप्रतिम षटक हाताळला। टॉसच्या वेळेस आपण पाहिलं कुठेतरी दुविधा मनस्थिती होती, गोलंदाजी घ्यायची की फलंदाजी, परंतु ऐन वेळी मात्र गोलंदाजी स्वीकारली आणि पहिल्या षटकामध्येच महत्वाचा झटका साईने लगावून दिला। दुसरं षटक पुन्हा एकदा आपण पाहतो प्रगतीपथावरती आहे। फुलर लेनचा चेंडू, क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे कारण दुसरं षटक आहे म्हणजे मॅन्डेटरी पॉवर प्लेचे रिस्ट्रिक्शन आता नाही आहेत। 6 खेळाडू आपण स्क्वेअरच्या बाहेर ठेवू शकता आणि तीच व्यूहरचना आपण पाहतोय। लॉंग ऑन लॉंग ऑफ अतिशय व्यवस्थित पोझिशन मध्ये आहे। धीम्या गतीचा चेंडू, तिथे मात्र क्षेत्ररक्षक थोडासा गाफील राहिलाय। या पद्धतीच्या शॉटला कॅरम शॉट आपण म्हणतो आणि त्या कॅरम शॉटच्या अर्थातच कलेक्शनसाठी आपल्याला रेडी राहणं गरजेचं आहे। बाउन्स झाला तिथून चेंडू, धावफलक 16 या आकड्यावरती, चेंडू आतापर्यंत फेकून झाला 3। फुलर लेंथ, अजून एक चेंडू फरार, धावा मिळतील पूर्ण 4 4 4 आणि 4। येतो अर्थातच भटवाडीच्या माऊलीला नमन करणारा चौकार।
नेक्स्ट मॅच रेडी राहायचे मालवण मुकेश रॉयल चेंबूर विरुद्ध क्रिस 11 बोरिवली. मालवण मुकेश रॉयल चेंबूर आणि क्रिस 11 बोरिवली कर्णधार आले असतील तर रिपोर्ट करा मुख्य मंचावरती. अजून एक चांगला फटका सोनेल विश्वकर्माच्या फळीतून येतो. हा दमदार असरदार ब्रँडेड चौकार याला म्हणतात सुनील विश्वकर्मा. का सातत्याने अनेक वर्षापासून मी अर्थातच अंडरआर्म क्रिकेट ओपनचं क्रिकेट गाजवतोय त्याचं उदाहरण त्याने मैदानाच्या आतमध्ये दिलंय. इथे मात्र हलक्या हाताने फक्त दिशा दाखवली आहे. सेन्सिबल क्रिकेट म्हणावं लागणार आहे. दोन मोठ्या फटक्यानंतर स्ट्राईक सुद्धा स्वतःकडे ठेवली आहे. 25 धावा धाव फलकावरती आहेत. 12.5च्या सरासरीने धावा येत आहे. 25 ऑन द स्कोर कार्ड टॅली. रनआउटची संधी आणि सुनीलला जावं लागणार आहे. या धावेची गरज होती का? मिसकम्युनिकेशन मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. संदीपला इथे मात्र या सामन्यामध्ये कुठेतरी तिसऱ्या षटकामध्ये इंट्रोड्यूस केलं गेलं आणि पहिल्या चेंडूवरतीच वन ऑफ द बेस्ट फिल्डर फ्रॉम घाटकोपर आपण पाहिलं. ओमीच्या हातामध्ये चेंडू जर आपण पाठवला तर ओमी मात्र चुका करत नाहीये. खूप कमी अर्थातच एरर त्याच्याकडून आपल्याला पाहायला भेटतात. चांगलं क्षेत्ररक्षण आणि दुसरा झटका आपण पाहतोय. न्यू बॅटर नॉस्ट्रेकर रेडवरती अनु भोईरला आपण पाहतोय. संदीपचा विचार केला वैयक्तिक पहिल्या सामन्यामध्ये थोडासा महागडा ठरला होता परंतु यावेळेस पहिल्या चेंडूवरतीच रनआउटचा विकेट का होईना परंतु सुनील विश्वकर्माला माघारी पाठवले पहिल्या चेंडूवरती. चांगला बॅटल आपण पाहतोय. रेड बंडीदादा पोस्टे एका बाजूला कल्याण संघ तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय दिशा 11 घाटकोपर. टॅप करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक तिथे आलाय. सरळ बॅटीने खेळला स्ट्रोक. पुन्हा एकदा रनआउटची संधी. ओमीने मात्र बॅकअप दिलाय आणि लगेचच रिव्ह्यू घेतलं गेलंय का? सॉफ्ट सिग्नल महत्वाचं. पंचांनी सॉफ्ट सिग्नल नॉट आउट दिलंय. त्याला ओव्हर रूल करण्यासाठी कन्क्लुडिव्ह इव्हिडन्स असायला हवं. जाऊया अर्थातच टीव्ही अंपायर UBC लाईव्ह इव्हेंट सोबत एक रेफरी जोडला जाईल आणि डिसिजन तुमच्यापर्यंत पोहोचवलं जाईल. स्टे ट्यून. विकेटचं पतन आपण पाहतोय.
बॅटर नेम आमच्यापर्यंत पोहोचवा प्लीज. थोडंसं फंबल आपल्याला पाहायला भेटलं. रिव्ह्यू घेतले गेले. चेक. चला रेडी राहायचं. नेक्स्ट मॅच मॉलन मुकेश रॉयल शेंबूर आणि त्यांच्या विरुद्ध क्रिस 11 बोरिवली. इनिंग ब्रेक मध्ये आपल्या टॉस साठी रिपोर्ट करणं मॅन्डेटरी आहे. कोणती तुमची दखल त्याच्यानंतर घेतली जाणार नाही. आयोजकांचा कॉल आहे, लक्ष द्यायचंय आपण. धावांचा विचार केला, धावफलक आपण पाहतोय 27 या आकड्यावरती असणार आहे. 27 संदीपचं महत्वाचं षटक आपण पाहतोय, कारण या षटकामध्ये पहिल्या चेंडूवरती रनआउटचा विकेट आला, त्याच्यानंतर सिंगल, पुन्हा एकदा विकेट पाहायला भेटले आणि चौथा बॉल सिंगल येतोय फक्त. हलक्या हाताने आपण पाहतो सिंगल परिपूर्ण होतीये.
आणि धावफलक आता मात्र स्थिरावले 28 या आकड्यावरती. आणि संदीपचं षटक आपण बघतोय, मागच्या वैयक्तिक सामन्यामध्ये तब्बल 4 चौकार त्याच्या विरुद्ध आले होते. आणि हेच क्रिकेट आपल्याला सातत्याने शिकवतं की आपण भूतकाळात काय केल्याला फारसं महत्त्वाचं नाहीये, एकदा पुन्हा उभे राहण्याची शक्ती आपल्यामध्ये असायला हवी. आणि ती शक्ती मैदानाच्या आतमध्ये संदीपने दाखवली आहे. आपण सुरुवात कुठून करतो याला फारसं महत्त्व नाही, आपण शेवट कसा करतोय जास्त महत्त्वाचं आहे. टॅप करण्याचा प्रयत्न होता, इथे मात्र आपण पाहिलं पुन्हा एकदा शेवटच्या षडावरती चेंडूला जाऊ दिले आणि धावांचा विचार केला धावफलक 29 या आकड्यावरती आहे. तर धावफलक तर इथे स्थिरावलाय, कारण पहिल्या षटकामध्ये 9 धावा, त्याच्यानंतर दुर्गेशचं महागडं षटक 16 धावा आणि या षटकामध्ये संदीपने फक्त 4 धावा खर्च केल्यात. आणि त्यात एक महत्वाचा झटका अर्थातच दिलाय, एक झटका सुनीलचा रनआउटचा आला होता, म्हणजे 2 गडी बाद झाल्यात या षटकामध्ये. आणि गोलंदाजी मार करते आता साईला पुन्हा एकदा शेवटच्या षटकामध्ये इंट्रोड्यूस केलं गेलं. पहिला चेंडू हलक्या हाताने अतुलने फक्त डिफेन्स केला आणि सिंगल परिपूर्ण केलाय आणि सिंगल धावफलक 30 या आकड्यावरती जाऊन पोहोचणार आहे. मागच्या 2 षटकामध्ये धावांचा जो आलेख होता त्याला मात्र कुठेतरी अंकुश लावण्याचा प्रयत्न गोलंदाज टिशा 11च्या गोलंदाजांनी केलाय. स्टेप आउट केलंय, धुंडो धुंडो रे साजना, टप्पा पडल्यानंतर चेंडू अजून जास्त वळण घेताना दिसलाय आणि त्याच्यामुळे स्टंपिंगच्या माध्यमातून लागतो विकेट क्रमांक 3. धावांचा विचार केला धावफलक अजूनही 30 या आकड्यावरती स्थिरावले. 30 ऑन द टॅली, 30 धावा धावफलकावरती आहेत. अंडरआर्म क्रिकेटचा थरार आपण पाहतोय. मुंबई म्हटलं की सातत्याने अंडरआर्म क्रिकेटची चाहूल प्रत्येक खेळाडूला असते. अनेक मोठे मोठे दिग्गज असा मात्र ओरममध्ये त्यांनी सुद्धा सुरुवात कुठेतरी अंडरआर्म पासून केली होती आणि हीच मुंबईची खासियत आहे. जसं मुंबईची लाईफलाईन लोकन आहे तसं खेळाडूंची अर्थातच लाईफलाईन अंडरआर्म आहे असं म्हणणं चुकीचं ठरणार नाहीये. बॅकफुटवरती पंच केलंय, क्षेत्ररक्षक आहे तिथे, आल्या पावलाने माघारी जावं लागणार आहे. धीरजला बॅक टू दी पवेलियन जावं लागणार आहे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये स्वतः कर्णधार धनंजय येतोय. धावफलकाला कुठेतरी आता मात्र पूर्णपणे आपण पाहतोय शांतता दिसते. धावांचा विचार केला अर्थातच धावफलक अजूनही स्थिरावले 30 या आकड्यावर. 30 ऑन द टॅली. साई पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. रॉंग वनचा वापर झालाय, चेंडू अलॉंग द कार्पेट येतोय, हा क्रॅकिंग दमदार असरदार अर्थातच भटवाडीची माऊलीला नमन करणारा चौकार. 4 धावा. धावांचा विचार केला येणारे अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. 2 to go आणि धावफलक या चौकाराने जाऊन पोहोचणार आहे 34 या आकड्यावर. ऑन द स्कोर कार्ड टॅली. शेवटचा अंतिम चेंडू महत्वाचा. बॅटल तर चांगला रंगणार आहे याच्यात दुमत नाहीये, कारण धावा झाल्यात. पुन्हा एकदा रॉंग वनचा वापर, फसवलं चकवलं फलंदाजाला. धनंजय बॅक टू दी पवेलियन. साईचे रॉंग वन थोडंसं जज करणं मैदानाच्या आतमध्ये फलंदाजाला आतापर्यंत तरी कठीण गेलंय आणि धावफलक 35 वरती स्थिरावलंय. 36 पाठलाग करायचा आहे कॅप्टन या. एका बाजूला क्रिस 11 बोरिवली तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय मालवण मुकेश रॉयल चेंबूर. चला या बोरिवली संघ क्रिस 11 बोरिवली आणि मालवण मुकेश रॉयल चेंबूर प्लीज कॅप्टन टॉस साठी लगेच आपण टॉस क्लिअर करतोय. मुख्य मंचावरती यायचंय आपल्याला लगेचच.
हलक्या हाताने खेळून काढण्याचा प्रयत्न होता, क्षेत्ररक्षक करतोय चुकी, दोन्ही पायाच्या मध्ये इंडिया गेटचं फॉर्मेशन, चेंडू होतोय फरार, धावा मिळतील पूर्ण 4 आणि 4. ऍक्शन रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहूया, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खालती पोहोचला, जजमेंट केलं, परंतु बेसिक्स ऑफ फिल्डिंग मध्ये चुकी आणि चौकाराने धावफलक पुढे फ्लाय होणार आहे. श्री गणेशा रन चेसचा होतोय साईच्या फळीतून. इथे मात्र साई पहिलेच मन बनवलं होतं की या चेंडूवरती मी सॉफ्ट हँडेड सिंगल घेणार आहे. लेग 22च्या माध्यमातून ही धाव येते आणि धावांचा विचार केला, धावफलक 5 या आकड्यावरती आहे. पहिल्या चेंडूवरती चौकार, त्याच्यानंतर साईने संयम दाखवलाय मैदानाच्या आतमध्ये. मॅन ऑफ द मॅच टी शर्ट सुद्धा आपण त्याच्या खांद्यावरती पाहतोय. ट्रिपल एस घाटकोपरच्या माध्यमातून ही संपूर्ण अर्थात जर्सी, अप्रतिम जर्सी. 5 धावा धावफलकावरती आहेत. 5 ऑन द टॅली. स्टेप आउट केलं क्षेत्ररक्षक आहे. पहिल्या चेंडूला कलेक्ट करण्यात आलं, फेकीमध्ये जास्त इंटरेस्ट दाखवला नाहीये. फुलर लेनचा चेंडू, यॉर्करचा वापर करण्याचा प्रयत्न होता, फेकी थोडीशी वाईडी झाली आहे. प्रवीणने बॅकअप दिलं आणि त्या बॅकअप वरती बॅटरला जावं लागणार आहे. क्लिअर कॉलिंग होतं इथे स्ट्राईक एंडच्या फलंदाजाकडून वेट्सचं, परंतु त्या कॉलिंग वरती खेळाडूने लक्ष दिलं नाहीये. पहिला झटका रनआउटचा. पुन्हा एकदा यॉर्करचा वापर. रनआउटच्या रूपामध्ये अजून एक झटका लागतोय. कौतुक करावं लागणार आहे गोलंदाजाचं. धीरज पहिल्या चेंडूवरती जरी चौकार आला, परंतु त्याच्यानंतर काय कमबॅक धीरजने केलंय. मैदानाच्या आतमध्ये धीरजने धीरज दाखवलं आणि त्याच्यानंतर मात्र कुठेतरी साई मैदानाच्या आतमध्ये स्ट्रगल करताना आपल्याला दिसतोय. अप्रतिम यॉर्करचा मारा, ज्याला आपण क्रिकेटमध्ये ब्रह्मास्त्र म्हणतो, त्या ब्रह्मास्त्राचा सातत्याने वापर मैदानाच्या आतमध्ये धीरजने धीरजपूर्वक केलाय आणि त्याच्यामुळेच आपण पाहिलं धावफलकावरती सुद्धा थोडंसं आपल्याला शांतता म्हणजेच धीरज दिसते आणि धावफलक स्थिरावलंय 6 या आकड्यावरती. 35चा पाठलाग करताना पहिल्या षटकातील शेवटचा अंतिम महत्वाचा चेंडू आहे. धीम्या गतीचा चेंडूचा वापर तिथे करण्याचा प्रयत्न होता. वाईट बॉल येतोय. सचिन राणे सर आणि पद्मनाभ प्रभू सरांना आपण पंचांच्या भूमिकेमध्ये पाहतोय. दोन्ही मंडळीने मात्र अनेक वर्ष अंडरम क्रिकेट मुंबईचं गाजवलंय. अजून एक यॉर्करचा वापर, अजून एक फुलर लेनचा चेंडूचा वापर. षटक समाप्त. एका षटकाच्या समाप्तीनंतर 7 धावा धावफलकावरती. इक्वेशन आहे येणाऱ्या 18 मध्ये 29 ची गरज आहे. पंधरा मिनिटाचं आपलं टायमर ऑन आहे, लक्ष द्यायचं आपण. गोलंदाजी मार्क वरती आपण साईला पाहतोय. 15 मिनिटाचं टायमर आपलं ऑन आहे. 18 मध्ये 29 ची गरज आहे. ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न होता. अजून एक डॉट बॉल. प्रत्येक डॉट बॉल इथून प्रेशर क्रिएट करणार आहे. ड्राइव्हचे प्रयत्न. प्रवीण चेंडू खाली आहे. प्रवीणकडे सुद्धा अनेक वर्षाचा अनुभव अंडरम क्रिकेटचा आहे. व्यावसायिक म्हणा, लोकल म्हणा, विविध फॉर्मॅट खेळण्याचा अनुभव त्याच्याकडे आहे. तर या प्रेशराईज सिच्युएशन मध्ये तो क्षेत्ररक्षणामधल्या एवढ्या बेसिक चुका करेल असं वाटत नाही. म्हणूनच आपण पाहिलं चांगलं क्षेत्ररक्षण राहिलं तिथे. लावडा पील झाली आहे. रोहन चिल्लय अतिशय लाईटच्या स्पीडने आपण पाहिलं. फर्निचर केलं डिस्ट्रॉय. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहूया आपण.
MSD स्टाईल मध्ये फर्निचर डिस्ट्रॉय बॅटर गॉप. फॉलोअर चेक. इथे मात्र अजून एक डॉट बॉल येणार आहे. मागच्या चेंडूवरती आपण पाहिलं वाईट बॉल जरी असला तरी विकेटचं पतन झालं. आणि घाटकोपर नगरीचं वैशिष्ट्य आहे समाज कल्याणावरती जेव्हा जेव्हा आपण खेळणार तेव्हा जेव्हा विकेटला पतन होईल आणि अर्थातच वाईट किंवा नो असेल तर त्याची धाव काउंट होणार नाहीये, फक्त रन अर्थातच कोणती काउंट होणार नाहीये. ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवली जाते. अजून एक रनआउटची संधी. तो चेंडू काउंट होईल, विकेट काउंट होईल, परंतु रन काउंट होणार नाहीये जर वाईट बॉल किंवा नो बॉल असेल तर. ही सूचना तुमच्यापर्यंत पोहोचवली जाते. मागच्या अनेक वर्षाचा इतिहास आहे क्रीडांगणाचा आहे. धावफलक 9 या आकड्यावरती आहे. अंडर प्रेशर थोडंसं टीशा 11 संघ. इथे मात्र पुन्हा एकदा रोहन चिल्ले. रोहन चिल्लेला आपण पाहतोय. वॉर्ड स्टंपिंग, अप्रतिम यष्टीरक्षण. षटक समाप्त होणार आहे. 9 ऑन द स्कोर कार्ड टॅली. हलक्या हाताने खेळून काढलं तिथे सिंगल परिपूर्ण होतीये. धवंत विचार केला 10 धावा धावफलकावरती. 10 ऑन द टॅली. अजून एक झटका तिथे आपण पाहतोय. गोलंदाजासोबत यष्टीरक्षकाचं सुद्धा कौतुक करावं लागणार आहे. चेंडू मात्र कोणत्याही दिशेने असला तरी कलेक्शन तो करतोय. मागच्या अनेक वर्षाचा त्याच्याकडे सुद्धा अंडरम क्रिकेटमध्ये व्यावसायिक गटामध्ये. थँक्यू डीजे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये नितीन दलवीला आता मात्र इंट्रोड्यूस केले गेले. रनआउटची अजून एक संधी. दोन्ही कॅप्टन रेडी राहायचं. लगेचच आपल्याला मैदानाच्या आतमध्ये यायचंय. तिथेच टॉस आणि तिथेच आपल्यापर्यंत नियम पोहोचवले जातील. स्विच हिट करण्याचा प्रयत्न. दुर्गेश बॅक टू द पवेलियन. गॉन. स्विच हिटचा प्रयत्न. षटक समाप्त झालाय. आपण पाहतोय अर्थातच महाराष्ट्रातील बुलंद आवाज सन्माननीय आदरणीय चंद्रकांतजी शेट्टे सरांची उपस्थिती आपल्यासोबत जोडली जाते. वेलकम सर. आपलं आगतम स्वागतम सुस्वागतम. जो आवाज मात्र घाटकोपर नगरीपासून महाराष्ट्र म्हणा, भारत म्हणा किंवा भारतच्या बाहेर सुद्धा अर्थातच अख्ख्या देशामध्ये सुद्धा मराठीचा आवाज संधू सरांनी अर्थातच पोहोचवला. असे गुरुवर्य सन्माननीय आदरणीय चंदूजी शेट्टे सरांची उपस्थिती आपण पाहतोय. कालच्या रजनीमध्ये सुप्रीमो अर्थातच स्पर्धा सुद्धा कव्हर केली. आज मात्र वेळात वेळ काढून माझ्या विभागातील स्पर्धा आहे म्हणून ते आज दाखल झाल्यात. वेलकम सर. चंदू सरांची उपस्थिती आपण पाहतोय. गुरुवर्य अनेक मोठ्या मोठ्या स्पर्धेमध्ये मराठीचा अर्थातच बाणा ज्यांनी रचला असे आपण पाहतोय. आदरणीय सन्माननीय चंदूजी शेट्टे सरांची उपस्थिती.
मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं एक चांगला सामना अर्थात समाप्त होईल का याच्या दिशेने आपण वळणार आहोत. क्लास जोडी मैदानाच्या आतमध्ये. थँक्यू डीजे. शेवटची जोडी मैदानाच्या आतमध्ये असेल का? ऑल आउट झालेले आहेत आणि अर्थातच आपण पाहतोय एक चांगला सामना विजयी झालाय. बंडीदादा पष्टे संघ टॉस साठी कॅप्टन या लगेचच चंद्रकांतजी शेट्टे सरांची उपस्थिती आपण पाहतो. वेलकम सर. पुन्हा एकदा असा आवाज ज्याने मात्र घाटकोपर भटवाडी पासून सुरुवात केली, त्याच्यानंतर अनेक विविध स्पर्धा कव्हर केल्या. अंडरम पासूनच सरांनी सुरुवात केली होती आणि आज आपण पाहिलं कालच्या रजनीमध्येच अर्थात सुप्रीमो ट्रॉफी स्पर्धा कव्हर केली आहे आज, परंतु सुद्धा एकदा दाखल झाल्यात भटवाडी नगरीमध्ये. वेलकम सर.